तुम्ही कल्पना केली असेल असं एवढं मोठं दुःखाचा डोंगर तुमच्या कुटुंबावर कोसळलेला आहे. सुरुवातीला केतनचा जो मृत्यू झाला हा अपघातामुळे झाला असं सांगण्यात येत होतं, मात्र पोलीस तपासामध्ये वेगळं चित्र आलंय. नेमकं काय प्रकरण आहे, कोण ही मुलगी आहे आणि त्याच्यासोबतचा आरोपी कोण आहे, पोलिसांनी दिली? ह्या मुलीचं नाव आहे सिया प्रवीण कुमार गोयल. यांचं मार्केट यार्ड मध्ये स्पायसेसचं शॉप आहे, BG गोयल अँड कंपनीच्या नावाने. ह्या मुलीसोबत माझ्या मुलाचा साखरपुडा फेब्रुवारीमध्ये झाला होता. त्यानंतर हे 18 तारखेला 19 तारखेला सियाचा वाढदिवस होता म्हणून त्यांनी हट्ट करून खूप त्याच्यासोबत जिद्द करून त्याला 18 तारखेला आपण प्री बर्थडे म्हणून त्याला तिकडं लोहगड किल्ल्यावर घेऊन घेऊन गेल्यानंतर तिथं वरी गेले. ते वरी गेलं घरनं माझ्याकडनं इथनं 8:20 तो निघाला होता. 11:15 वाजता आम्हाला कळालं, सियाच्या मम्मीचा फोन आला की तो केतन लोहगड किल्ल्यावरनं खाली दरीत कोसळला. आम्ही इथनं ताबडतोब तिथं पोहोचलो. तिथं गेल्यावर ग्रामस्थान पोलिसांनी सगळी इन्व्हेस्टिगेशन, त्याला त्याची बॉडी हुडकून ठेवली होती, आणून आम्हाला दाखवली, तर तो गेला होता. त्यानंतर ते बघून अपघात, आम्हाला सुद्धा वाटलं नाही की ते अपघात आहे या घात आहे. आम्हाला पण अपघातच समजत होतो आम्ही. तर जेव्हा त्याची बॉडी घेऊन पोलीस आले त्यावेळेस सियाचा कसलाही रिॲक्शन नव्हता. जसं एखाद्या मुलीचा अगर खरा नवरा वारतो तर त्याला काही दुःख होतो, त्या दुःखासारखं त्याचं काही नव्हतं. पहिली गोष्ट तिथं थोडी खटकली, तर आम्हाला हॉस्पिटलला जायचं होतं म्हणून आम्ही लक्षात नाही दिला. तर त्यानंतर आम्हाला ग्रामीण पोलीस व तिथले SP श्री संदीप सिंग जी गिलजी यांनी खूप हेल्प केली, खूप मदत केली. त्यांनी ताबडतोब त्याचा तपास लावला सगळ्या गोष्टींचा. आणि तपास झाल्यानंतर आमच्या हे लक्षात आलं की ह्या पोरीचा चेतन बाबूलाल चौधरी ह्या नावाच्या पोरासोबत अफेअर होतं नोव्हेंबर पासून. आणि त्या अफेअर मध्ये ते बाहेर कुठं हनीमूनला पण गेलते, कुठं बाहेर फिरायला पण गेले होते. आणि तो पोरगा बाजू त्यांच्या सोबत 20-30 फूट मागे पुढे चालत होता लोहगड किल्ल्यावरती. आणि वरी जाऊन त्यांच्या दोघांच्या संगनमताने त्यांनी केतनला तिथनं मारून वरनं फेकून दिला. यापूर्वी पण तिने अशा प्रकारचा प्रयास केतनच्या बाबतीत केलं होतं का, की केतनला त्याच्यावरती काही डाऊट वगैरे आला होता का, त्याचा पासपोर्ट वगैरे डिस्ट्रॉय केला होता का तिने?